जय हिंद ड्रीमर्स. विदर्भ आयएस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. थंबनेलवरून तुम्हाला समजत असेल की आजचा नेमका टॉपिक काय आहे. मागे अशाच प्रकारचा एक टॉपिक मी इतिहास या विषयासंबंधी बनवला होता. त्याच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही इतर विषयाचे सुद्धा विश्लेषण घेण्यासंबंधी डिमांड केली होती आणि तुमच्या डिमांडला अनुसरून मी काय केलं आहे, भूगोल या विषयाचे काय केले विश्लेषण आणलेले आहे. अशा प्रकारे हा लेक्चर झाल्यानंतर जर तुम्हाला इतर विषयाचे सुद्धा जर विश्लेषण हवे असतील तर तुम्ही तसे कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा की अमुक अमुक विषयाचे तुम्हाला काय पाहिजे विश्लेषण हवे आहे. तर तुम्ही तशा प्रकारे डिमांड केल्यानंतर मी तुम्हाला विश्लेषण देणार आहे. तर आज भूगोलमध्ये आपण काय पाहणार आहे की नेमके कोणते टॉपिक वाचावं ज्यामुळे काय होणार की नक्कीच मार्क भेटतील. कारण की भूगोल हा विषय राज्यसेवामध्ये जवळपास 15 क्वेश्चनसाठी विचारला जातो. त्यामध्ये 10 ते 12 क्वेश्चन हे जगाच्या भूगोलावर विचारले जातात. त्यानंतर आपण 4 ते 5 क्वेश्चन एक प्रकारे म्हणू शकतो महाराष्ट्राच्या भूगोलावर विचारले जातात. जेव्हा 10 ते 12 आपण जगाचे क्वेश्चन घेतो त्यामध्ये भारताचे 2 ते 3 क्वेश्चन सुद्धा विचारले जातात. तर आपण नेमके कोणते टॉपिक फोकस केले पाहिजे तेव्हा आपल्याला मार्क्स भेटतील हे मी आज तुम्हाला नेमकं सांगणार आहे आणि तेच टॉपिक इथं फोकस करायचे आहेत. तत्पूर्वी एक पॉईंट पाहून घ्या की विदर्भ आयएस अकॅडमी मार्फत तुम्हा सर्वांसाठी राज्यसेवा पूर्व परीक्षा संबंधी टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे. तर तुम्ही विदर्भ आयएस अकॅडमीच्या ॲपवर जाऊन या टेस्ट सिरीजचा एक प्रकारे लाभ घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर आपण आपलं आजचं सेशन चालू करूया. सेशनमध्ये महत्त्वाचा पॉईंट पहा. जेव्हा आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी भूगोल हा विषय अभ्यासत असतो तर तो नेमका 4 विभागामध्ये डिवाइड केलेला असतो. तर 4 विभाग कोणते तर त्यामध्ये पहा पहिला असतो प्राकृतिक भूगोल. ठीक आहे. प्राकृतिक भूगोल म्हणू शकतो. तर त्या प्राकृतिक भूगोलमध्ये संपूर्ण गोष्टी येतील. त्यामध्ये काय येणार ते आपण पुढे पाहणार आहे स्पष्टीकरणामध्ये. त्यानंतर 2 नंबरला पॉईंट असतो जागतिक भूगोल. तर जागतिक भूगोलमध्ये काही जागतिक लेवलच्या नद्या पर्वते ह्या गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या दिसतात. त्यानंतर भारताचा भूगोल आणि शेवटी असतो महाराष्ट्राचा भूगोल. आणि हे 4 टॉपिक जर तुम्ही केले तर तुम्हाला नेमके मार्क कसे मिळवायचे हे समजून जाईल. तर आपण जेव्हा ह्यामधील कोणत्या टॉपिकवर आयोगाने क्वेश्चन विचारले होते आणि कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन विचारले जाणार आहे त्याचा अंदाज आपण नेमका ह्या लेक्चरमध्ये घेणार आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला स्टडी करत असताना कशावर फोकस करावं हे सुद्धा ह्या टॉपिकमधून तुम्हाला समजणार आहे. तर आता पहा 2 नंबरच्या पेजमध्ये पहा की एक प्रकार जेव्हा स्टार्ट करतो आपण कशामध्ये प्राकृतिक भूगोलमध्ये. आणि प्राकृतिक भूगोलची सुरुवात करत असताना सगळ्यात महत्त्वाचं असते की सूर्यमाला. सूर्यमाला हा कन्सेप्ट खूप महत्त्वाचा आहे. आणि सूर्यमाला सोबतच तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात विश्व निर्मिती संबंधी की पृथ्वीची निर्मिती नेमकी कशी झाली यासंबंधी क्वेश्चन विचारले जातात. UPC बेसचा जो म्हणू शकतो टफेस्ट लेवल असेल तशा प्रकारे विचारले जात नाही तरी तर फक्त फॅक्च्युअल बेस IMP वाले क्वेश्चनच विचारले जातात. तर नेमके कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात तेच आपण पाहणार आहे. त्यामध्ये पहा जेव्हा सूर्यमाला आणि विश्वनिर्मितीविषयी आपण अभ्यास करत असतो त्यामध्ये सुरुवातीला विचारलं जाते मेन पॉईंट तर चंद्रग्रहण सूर्यग्रहण त्याच्यामध्ये खंडग्रास चंद्रग्रहण नंतर खग्रास सूर्यग्रहण चंद्रग्रहण हे विचारले जातात. ठीक आहे. हे महत्त्वाचं आहे. नंतर जेव्हा चंद्रग्रहण असतो त्यावेळेस पृथ्वी चंद्र आणि सूर्याची स्थिती कशी असते सूर्यग्रहणाच्या वेळेस पण ही स्थिती कशा प्रकारे असते हे सुद्धा विचारलं जातं. तर नेमकं त्याच्यावर आपल्याला काय करायचं अभ्यास करत असताना फोकस करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा सूर्यग्रहण विचारले जाते. नंतर शुक्ल पक्ष आणि वद्य पक्ष हा राज्यसेवा 23च्या प्रिलिम्सला क्वेश्चन आला होता. तुम्ही पाहिला असेल की नेमकं तो डार्क भाग करून दिला होता. मध्ये चंद्र दाखवला होता आजूबाजूला पण चंद्र दाखवले होते आणि मध्ये एक डार्क भाग दाखवून त्यांनी काय केलं होतं की एक प्रकारे तुम्हाला बाजू ओळखायची होती. ठीक आहे. तर त्यानंतर तुम्हाला अयन दिन सुद्धा विचारले जातात. जसं उन्हाळा अयन दिन हिवाळा अयन दिन वसंत संपात शरद संपात सुद्धा तुम्हाला एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत. त्यामुळे त्या दृष्टीनं आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता हे एकदा विचारले आहेत तर रिपीट पण विचारलेले दिसतात. त्यामुळे काय करायचं की नेमकं ह्याला पाठ करून घ्यायचं एकदा. जसं उन्हाळा अयन दिन आता ह्यामध्ये आपण कन्सेप्ट पाहत बसणार नाही की नेमका अयन दिन काय असतो हिवाळा अयन दिन कसा डिसाईड होतो हे आपण पाहत बसणार नाही. तर आपण काय करणार की नेमकं कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन विचारले जातात हेच टॉपिक इथं मेन्शन करणार आहे. ठीक आहे. आता बघा उन्हाळा अयन दिन. आता उन्हाळा अयन दिन कोणता असतो 21 जून. 21 जून हा उन्हाळा अयन दिन असतो. हिवाळा अयन दिन कोणता असतो 22 डिसेंबर. नंतर वसंत संपात आणि शरद संपात. आता वसंत संपात असतो 21 मार्च आणि शरद संपात म्हणजे श वरून सप्टेंबर ध्यानात ठेवा. शरद संपात असतो 22 सप्टेंबर हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अक्षवृत्तावर क्वेश्चन विचारले आहे. अक्षवृत्त नेमकं काय करतात 181 अक्षवृत्त आहेत त्याच्यामुळे काय डिसाईड होतं हे सुद्धा एक्झाममध्ये विचारले आहे. त्याची लांबी किती असते विषुवृत्तावर लांबी किती असते कर्कवृत्तावर लांबी किती असते खाली मकरवृत्तावर कशा प्रकारे लांबी असते हे सुद्धा तुम्हाला एक्झाममध्ये विचारलेलं आहे. ठीक आहे. नंतर ते वर्तुळाकार असतात का हे पण सुद्धा विचारलेलं आहे. नंतर रेखावृत्त संबंधी पण क्वेश्चन विचारले आहे. ठीक आहे. रेखावृत्त पण सुद्धा तुम्हाला करायचं आहे. जसं ग्रीनिच रेखावृत्तावर वेळोवेळी क्वेश्चन विचारला आहे तर आपण प्रमाण वेळ सुद्धा म्हणू शकतो. तर एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर मकरवृत्त कर्कवृत्त सुद्धा एक्झाममध्ये विचारलेले आहेत. जसं
कर्कवृत्त कोणकोणत्या राज्यातून जाते, भारतातल्या 8 राज्यातून जाते, हे सुद्धा एक्झाममध्ये विचारलेलं आहे. तर ते सुद्धा तुम्हाला पाठांतर करायचं आहे. त्यानंतर कर्कवृत्त, रेखावृत्त आणि अक्षवृत्तामध्ये आपल्या भारताचा क्षेत्र कोणत्या ठिकाणी येते समजा, हे पण आपल्या महत्त्वाचं की आपण नेमकं अक्षवृत्त किती आपलं क्षेत्र आहे, नंतर रेखावृत्तामध्ये आपला किती रेखांश आहे, हे सुद्धा एक्झाममध्ये विचारलं जातं. तर त्यापर्यंत आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. नंतर प्रमाण वेळ सुद्धा महत्त्वाचे आहे. जसं ग्रीनिच इथं आपले काय स्टार्टिंगला आपण सुरुवात होते, ठीक आहे, 0°C आपण म्हणू शकतो. तिथून पुढे 5.5 तास आपली भारताची प्रमाण वेळ आहे किंवा आपण म्हणू शकतो, ठीक आहे, ते सुद्धा एक्झाममध्ये विचारलं जाते. ठीक आहे. नंतर जेव्हा पृथ्वी एक अक्षांश किंवा एक रेखांश समोर जाते तेव्हा ती 4 मिनिटं त्याला वेळ घेत असते. समजा एका अक्षांशमध्ये किंवा एका रेखांशमधून त्याला रेखांशमध्ये म्हणू शकतो आपण जाताना त्याला किती वेळ लागते, जवळपास 4 मिनिटं वेळ लागतो. ह्याच्यावर सुद्धा भरपूरच क्वेश्चन विचारला आहे की टाइम किती आहे. समजा हे रेखावृत्त आहे, दुसरं रेखावृत्त, तिसरं रेखावृत्त, चौथं, तर या इथून इथवर जाण्यासाठी त्याला 4 मिनिट लागते, नंतर इथून जाण्यासाठी 4 मिनिटं, इथून इथं जाण्यासाठी 4 मिनिटं त्याला लागतात. हे पण तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आणि त्या आधारावर तुम्हाला एखाद्या ठिकाणची वेळ सुद्धा काढायला सांगितली जाते. आणि एक्झाममध्ये हा 3 ते 4 वेळेस आलेला क्वेश्चन सुद्धा आहे. ठीक आहे, हे सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर महत्त्वाचं आहे ग्रहवर एक्झाममध्ये क्वेश्चन आले तर जसं आपण ग्रहमध्ये म्हणू शकतो की संपूर्ण ग्रह, त्याच्यामध्ये बुध ग्रह आयोगाचा फेवरेट आहे, शुक्र ग्रह, मंगळ ग्रह एक्झाममध्ये विचारले आहेत वेळोवेळी. मंगळ ग्रहाचे उपग्रह म्हणू शकतो आपण किती आहेत त्याच्यावर विचारले आहेत, जसं फोबॉस आणि डायमास, ह्याच्यावर पण एक्झाममध्ये विचारले. नंतर बुध ग्रहाविषयी आता एक्झाममध्ये क्वेश्चन आला होता, कंबाईन समथिंगमध्ये आला होता की सर्वात वेगाने फिरणारा उपग्रह आहे तो म्हणू शकतो आपण पृथ्वीच्या सूर्याच्या बाजूला, तर ते पण एक्झाममध्ये विचारलं होतं. मंगळ ग्रहाला लाल ग्रह म्हणू शकतो, हे पण एक्झाममध्ये विचारले आहेत. ते एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. नंतर सर्वात मोठा ग्रह कोणता आहे ते पण एक्झाममध्ये विचारलेलं आहे. तर ही तेच त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. नंतर मंगळावर ज्वालामुखी कोणता सापडतो हे सुद्धा ध्यानात ठेवा. ज्वालामुखी पर्वत कोणता हे सुद्धा एक्झाममध्ये विचारलेलं आहे, तर ते तुम्हाला करायचं आहे ग्रहामध्ये. ठीक आहे. नंतर पृथ्वीची घनता किती आहे हे एक्झाममध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे. नंतर ह्या इतर गोष्टी पण आपल्याला करायच्या आहेत. हे समजलं सूर्यमाला. आणि आता विश्वनिर्मितीमध्ये आपण काही पॉईंट पाहणार आहे पुढं. तर विश्वनिर्मितीमध्ये काही सिद्धांत विचारले जातात. विश्वनिर्मितीमध्ये काही सिद्धांत विचारले जातात, तर सिद्धांत नेमके कोणते, तर सिद्धांतामध्ये बघा एक सिद्धांत तुम्हाला इथं आणलेला आहे मेनवाला. आणि मेन पॉईंट तुम्ही पहा की तुम्हाला मी स्वतः काढलेले काही नोट्स आहेत त्या सुद्धा तुम्हाला इथं नोट्स मेन्शन केलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला नेमक्या नोट्स कशा प्रकारे काढायच्या आहेत हे सुद्धा समजून जाणार आहे. तर पहा सिद्धांत वेळोवेळी 4 ते 5 विचारले आहेत, ते तुम्हाला मी माझ्या नोट्समध्ये दाखवणारच आहेत. मात्र 2023च्या एक्झाममध्ये एक ऑड सिद्धांत विचारला होता, सेफिड सिद्धांत. त्या सिद्धांताचं नाव काय, सेफिड सिद्धांत. ठीक आहे. आता तो कुणी मांडला होता हे जोड्या मध्ये विचारतो, तर डॉक्टर बॅनर्जी यांनी तो मांडला होता. तर डॉक्टर बॅनर्जी यांनी काय म्हणलं होतं की आपली जी सूर्यमाला आहे, सौरमाला म्हणू शकतो एक प्रकारे, त्याची निर्मिती कशातून झालेली आहे, तर ते आपले चमकणारे लकलक करणारे म्हणू शकतो एक प्रकारे, किंवा चमचम करणारे जे तारे आहेत त्या चमचम करणाऱ्या ताऱ्यांच्या विघटनातून सौरमालेची निर्मिती झाली असं डॉक्टर बॅनर्जी यांनी म्हणलं होतं. ते एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. एक्झाममध्ये एकदा प्रश्न आलेला आहे. आता या सिद्धांतामध्ये आणखी काही IMP सिद्धांत आहेत जे वेळोवेळी विचारले जातात, तर ते सिद्धांत तुम्हाला थोडक्यात माझ्या नोट्समधून सांगतो. तर पहा, पहिला सिद्धांत आहे, तत्पूर्वी आपण एक भूखंड वहनाचा सिद्धांत आहे शॉर्टमध्ये, तो पाहून घेऊया, नोट्समध्ये मेन्शन केला आहे. तर पहा भूखंड वहनाचा सिद्धांत तो कोणी मांडला होता, 1912ला वेगनर यांनी मांडला होता. वेगनर हे सायंटिस्ट होऊन गेले एक प्रकार म्हणू शकतो. तर ते प्रिलिम्समध्ये क्वेश्चन आला होता, ते जीवशास्त्रज्ञ होते. वेगनर हे जीवशास्त्रज्ञ होते. नंतर जर्मन आणि ते वातावरण तज्ज्ञ सुद्धा होते असं ध्यानात ठेवा. नंतर 1912ला त्यांनी सिद्धांत मांडला होता कशाचा, भूखंड वहनाचा सिद्धांत. आपण शॉर्टमध्ये पाहणार आहे, त्याला कन्सेप्च्युअल इथं पाहणार नाही कारण की व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. त्यानंतर एक्झाममध्ये विचारलेले 4-5 सिद्धांत मधला महत्त्वाचा आहे उल्का उत्पत्ती परिकल्पना सिद्धांत म्हणू शकतो त्याला. उल्का उत्पत्ती परिकल्पना सिद्धांत लॉकिरनं मांडला होता. कुणा, लॉकिरनं. तर उल्काचा उ घ्या आणि लॉकियरचा ल घ्या, तर उल्लू त्याला शब्द आपण ट्रिकसाठी ध्यानात ठेवू शकतो. उल्लू, ठीक आहे, म्हणजे घुबड, हे ध्यानात ठेवू शकतो. नंतर बफनची परिकल्पना, बफनची परिकल्पना, तर ह्याच्यामध्ये ध्यानात ठेवा जॉर्जेस द बफन यांनी काय केलं होतं, जॉर्जेस द बफन यांनी काय केलं होतं, एक प्रकारे याचा शोध लावला होता. ठीक आहे. त्यानंतर तिसरा सिद्धांत कोणता हे आपण पाहणार आहे. तर तिसरा सिद्धांत आहे वायुरूप परिकल्पना. ती कुणा मांडली होती, कांट यांनी. वायुरूप परिकल्पना ही कांट यांनी मांडलेली आहे, हे ध्यानात ठेवा. त्यानंतरची तेजोमय परिकल्पना, तेजोमय परिकल्पना कोणी मांडलेली आहे, लाप्लास आणि वायझेकर यांनी मांडलेली आहे. लाप्लास आणि वायझेकर यांनी मांडलेली आहे. त्यानंतर भरती ओहोटी परिकल्पना ही जीन्स जेफ्रीज यांनी मांडलेली आहे.
कोणी जीन्स जेफ्रीज यांनी मांडलेले हे ध्यानात ठेवायचे. नंतर ग्रहीय परिकल्पना, ग्रहीय परिकल्पना कोणी मांडलेली आहे, चेंबरलिन आणि मुल्टन यांनी मांडलेले हे तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहे. तर अशा प्रकारे हे काही सिद्धांत आहेत ते तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत, ते पाठ करायचे आहेत. त्यानंतर आपण पुढच्या पॉईंटकडे वळूया. आता हे पाहिले. त्यानंतर महत्त्वाचा पृथ्वीचे अंतरंग, आणि आयोग ह्याच्यावर वेळोवेळी क्वेश्चन विचारताना दिसते बरं का. पृथ्वीचे अंतरंग, आता पृथ्वीच्या अंतरंगामध्ये काय करते, जी पृथ्वीचा हा जो पार्ट आहे तर ह्या पार्ट संबंधी विचारताना दिसते एक्झामच्या दृष्टीने. ह्याच्यामध्ये भूकवच झालं, प्रावरण झालं, गाभा झालं, ह्याचे जे पार्ट आहेत ह्याच्या संबंधी विचारताना दिसते एक्झामच्या दृष्टीने. आणि कोणत्या पॉईंटवर एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जाते ते आता आपण पाहूया माझ्या नोट्सच्या द्वारे. ठीक आहे. तर बघा, पृथ्वीच्या अंतरंगामध्ये विचारले जाणारे मेन पॉईंट आहेत बघा. तर त्यामध्ये विचारलं जाते अशा प्रकारचे पॉईंट आहेत ज्याच्यामध्ये सियाल, सायमा, बाह्यपरावरण, अंतःप्रावरण, गाभा, अंतर्गाभा, बाह्यगाभा हे सुद्धा विचारलं जाते. त्यामध्ये मेन पॉईंट पहा तुम्ही की पृथ्वीचा जो केंद्रभाग आहे, पृथ्वीचा केंद्रभाग काय करते, एक प्रकारे निफे नावानं ओळखला जातोय. कोणत्या नावाने, निफे नावाने ओळखला जातोय, म्हणजे निकेल आणि फेरस. ठीक आहे, हे पण एक्झाम दृष्टीने महत्त्वाचं आहे. त्यानंतर पृथ्वीच्या अंतरंगात जात असताना तापमान हे घटत्या दराने वाढत जाते, म्हणे घटत्या दराने वाढत जाते, हे सुद्धा एक्झाम मध्ये विचारलेलं आहे. त्यानंतर खोलीनुसार दाब वाढत जातो, हे पण ध्यानात ठेवा. आतमध्ये जात असताना खोलीनुसार दाब वाढत जाताना दिसते आणि घनता सुद्धा खोलीनुसार वाढताना दिसते, हे ध्यानात ठेवा. नंतर अंतरंगामध्ये तापमान हे 32 मीटरला 1 अंश सेल्सिअसनं वाढताना दिसते. 32 मीटरला 1 अंश सेल्सिअसनं वाढताना दिसते, ध्यानात ठेवा. जर तुम्ही 1,000 मीटर गेले, 100 मीटर गेले तर 3 अंश सेल्सिअस वाढताना दिसते. 100 मीटर गेले तर 3 अंश सेल्सिअस वाढताना दिसते, हे ध्यानात ठेवा. त्यानंतर मेन पॉईंट आहे की तुम्हाला काही विलगता विचारतात. ठीक आहे, जर सियाल आणि सायमामध्ये कोणती विलगता आहे, त्यानंतर भूकवच आणि मध्यावरण दरम्यान कोणती विलगता आहे, हे एक्झामच्या दृष्टीने विचारलं जाते. जसं बघा, भूकवच आणि मध्यावरण मध्ये कोणती आहे, मोहोर विसिक विलगता. मोहोर विसिक आपण म्हणू शकतो विलगता, ती भूकंप लहरीच्या गतीमध्ये बदल होतो या क्षेत्रामध्ये, म्हणून त्याला मोहोर विसिक विलगता म्हणलेलं आहे, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आणि त्यानंतरच्या इतर विलगता सुद्धा आपण पाहणार आहे एक्झामच्या दृष्टीने. तर तत्पूर्वी हे पॉईंट ध्यानात ठेवा की भूकवच आणि मध्यावरण मध्ये कोणते असते, मोहोर विसिक ही विलगता असते. आणि जे पृथ्वीचा केंद्रभाग आहे त्या केंद्रभागाला काय म्हणून ओळखलं जाते, तर निफे म्हणून ओळखलं जाते, हे सुद्धा ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, आता भूकवचाची लांबी किती आहे, तर 0 ते 42 किलोमीटर आहे. 0 ते 42 किलोमीटर भूकवचाची लांबी आहे. त्यामध्ये सियाल 29 किलोमीटर पर्यंत आढळतो, जो सियालमध्ये सिलिकॉन आणि ॲल्युमिनियमने बनलेला असतो, हे ध्यानात सियाल. त्यानंतर सीमा, त्यालाच आपण सायमा म्हणू शकतो, तर एक प्रकारे तो किती किलोमीटर पर्यंत असतो, 13 किलोमीटर पर्यंत आढळताना दिसतोय. तो सायमा एक प्रकारे सायमा सिलिकॉन आणि मॅग्नेशियमने बनलेला असतो, हे पण तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आता सियाल आणि सायमामध्ये कॉन्रॅड विलगता असते. कोणती, कॉनरॅड विलगता असते, हे ध्यानात ठेवा. त्याची ट्रिक पण सांगतो की वरून खाली कोणत्या विलगता असते ह्याची ट्रिक पण तुम्हाला सांगणारच आहे. तत्पूर्वी तुम्ही हे ध्यानात ठेवा सध्या की कॉन्रॅड विलगता कशामध्ये असते, सियाल आणि सायमामध्ये. त्यानंतर दोघांच्या नंतर असते आपण म्हणू शकतो भूकवच. भूकवच महत्वाचा आहे. भूकवच आणि खाली असतो प्रावरण. तर प्रावरण आणि भूकवच मध्ये असते मोहो विलगता. कोणती, मोहो विलगता, त्याला मोहोर विसिक आपण जी पाहिली तीच एक प्रकारे मोहो विलगता इथं असताना दिसते. त्यानंतर बाह्यप्रावरण 42 ते 700 किलोमीटर पर्यंत असते. बाह्यप्रावरण 42 ते 700 किलोमीटर पण असते. त्यानंतर अंतःप्रावरण ध्यानात ठेवा 700 ते 2890 किलोमीटर असते. किती, 700 ते 2890 किलोमीटर असते बाह्य अंतःप्रावरण, हे पण तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आणि ह्या दोघांमध्ये असते रपेटी विलगता. कोणती, रपेटी विलगता ह्या दोघांमध्ये आढळताना दिसते. ठीक आहे. त्यानंतर जेव्हा भूकवच झाला, आता प्रावरण झालं, आता प्रावरण आणि गाभा ह्यामध्ये एक विलगता असते. कोणती, गटेनबर्ग. प्रावरण आणि गाभामध्ये असत्या गटेनबर्ग विलगता, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहे. त्यानंतर आपण आता गाभा बघू. सगळ्यात शेवटी असते गाभा. गाभ्यामध्ये ध्यानात ठेवा की बाह्य गाभा थोडा वर असतो. बाह्य गाभा हा द्रवरूप असतो, एक्झाम मध्ये विचारलेला आहे. बाह्य गाभा हा द्रवरूप असतो. तो 2890 ते 5150 किलोमीटर पर्यंत आढळताना दिसतोय पृथ्वीच्या खोलीमध्ये. आणि नंतर असतो अंतर्गाभा. अंतर्गाभा हा घनरूप असतो. कोणता असतो, तो घनरूप असतो, हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर शेवटी ध्यानात ठेवा 5150 ते 6371 इतकं कोणाचा लांबी असते, अंतर्गाभाची लांबी असते. हे एक्झामच्या दृष्टीने विचारतात, त्याच्यामुळे ध्यानात ठेवायचं आहे. आणि बाह्यगाभा आणि अंतर्गाभा यामध्ये एक विलगता असते, लेहमन विलगता त्याला आपण म्हणू शकतो. तर हे ध्यानात ठेवायचं तुम्हाला, तर विचारलं जाते. हा विलगता पण एक्झामच्या दृष्टीने विचारला जातात. तर ह्याच्याविषयी ध्यानात ठेवा की वरून खालीपर्यंत येताना कोणकोणत्या विलगता लागतात याची एक तुम्हाला ट्रिक सांगतो. ती ट्रिक एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे तुम्हाला. ठीक आहे.
तर बघा ट्रिक अशी आहे, कमर गेली, ट्रिकचं नाव काय, कमर गेली, कमर गेली. आता सगळ्यात वर कोणती पाहिली आपण, एक प्रकारे कॉनरॅड विलगता, ठीक आहे. नंतर इथं मोहो विलगता पाहिली, नंतर इथं रपेटी, नंतर इथं गटेनबर्ग आणि इथं लेहमन विलगता. अशा प्रकारे आपण पाहिली कमर गेलीची ट्रिक पाहिली, ठीक आहे. तर वरून खाली येताना ह्या तुम्हाला एक प्रकारे काय लागतात, विलगता लागताना दिसतात, ठीक आहे. हे तुम्ही पाहून घेऊ शकता. आता त्यानंतर आपण पुढच्या पॉईंटकडे जाऊया. त्याच्यामध्ये पहा, आता हे पाहिलं आपण पृथ्वीचे अंतरंग. त्यानंतर आपण पुढचं पॉईंट पाहूया जे विचारला जाते. आता बघा, भूखंड वहनाचे पुरावे. जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली, जेव्हा आपण म्हणू शकतो भूखंड वहनाचा सिद्धांत मांडला कुणा, अल्फ्रेड वेगनरने 1912 मध्ये. त्यानं काय म्हणलं होते, एक प्रकारे जी संपूर्ण पृथ्वी एकच भाग होती, त्या भागाचं काय झालं आता विलगीकरण झालेलं आहे आणि हे संपूर्ण खंड वेगवेगळे झालेले आहेत असं त्याचं म्हणणं होतं. एक प्रकारे हे ध्यानात ठेवायचं. त्यानं लॉरेशिया आणि गोंडवाना लँड सुद्धा सांगितली होती, हे सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. गोंडवाना लँडमध्ये कोणते क्षेत्र होते, जसं भारताच्यामध्ये समावेश होता, हे सुद्धा तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने ध्यानात ठेवायचं आहे. आता भूखंड वहनाचे पुरावे एक्झाममध्ये राजस्व प्रिलिम्सला वेळोवेळी विचारले आहेत. त्यामध्ये पहिला आहे किनारपट्टी समरूपता. कोणता, किनारपट्टी समरूपता. आता किनारपट्टी समरूपतालाच एक आणखी नाव आहे जिग्सॉ फिट. जिग्सॉ फिट हे पण तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे, तर ते पण विचारलेलं आहे. नंतर भूगर्भशास्त्रीय पुरावे सुद्धा आहेत. नंतर जीवाश्म वितरण सुद्धा हे एक पुरावे आहेत, कशाचे, भूखंड वहनाचे. नंतर हिमगाळ, खनिजे आणि हवामानशास्त्रीय पुरावे सुद्धा या संबंधी आढळताना दिसतात. हे एक्झाममध्ये विचारलेलं आहे, ते तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर आता खडक सुद्धा एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये अंतर्निर्मित खडक, बहिर्निर्मित खडक, जसं डाईक म्हणू शकतो, हे विचारलेत. लॅकोलिथ, फॅथोलिथ वगैरे तुम्हाला विचारले, जसं समजा एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. त्यानंतर अंतर्निर्मित खडक, ठीक आहे, हे सुद्धा विचारलं. म्हणू शकतो अग्निजन्य खडक, रूपांतरित खडक, ठीक आहे, जलजन्य खडक किंवा गाळाचे खडक, हे सुद्धा तुम्हाला विचारलेले आहेत. कोणत्या खडकामध्ये खनिजे सापडतात, कोणत्या खडकामध्ये खनिजे सापडत नाहीत, फक्त जीवाश्म सापडतात, हे सुद्धा एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. तर ते तुम्हाला करायचं आहे बरं का, ठीक आहे. नंतर बेसिक ॲसिडिक खडक कोणते असतात, बेसिक खडक कोणते असतात, हे सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहे. जसं बेसिकमध्ये म्हणू शकतो की सिलिकाचं प्रमाण कमी असते, त्याच्यामुळे ते खूप मोठ्या प्रमाणात काय होते, पसरताना दिसते. जसं आपलं महाराष्ट्र पठार, बेसाट पठार जसं आहे, त्याला काय म्हणू शकतो आपण, बेसिक लावापासून बनलेलं आहे किंवा बेसिक खडक आहे असं आपण म्हणू शकतो. तर अशा प्रकारे तुम्हाला विचारलं जाते, ती तुम्हाला करायचे आहे खडकांच्या प्रकारमध्ये. एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे ठरणार आहे बरं का. जसं बेसाल्टचं मग रूपांतरित खडक तुम्हाला ध्यानात ठेवावं लागेल. रूपांतरित खडक कोणता आहे, समजा बेसाल्टचा शिष्ट आहे समजा, हे पण तुम्हाला ध्यानात ठेवावं लागेल. दगडी कोळशाच्या संबंधित तुम्हाला ध्यानात ठेवावं लागतील. तर एक्झामच्या दृष्टीने ते खूप मोठे महत्त्वाचे ठरणार आहेत. तर ग्रॅनाईटचा समजा नीस आहे, तो पण तुम्हाला ध्यानात ठेवावा लागणार आहे अशा प्रकारे. आता ज्वालामुखीचा अभ्यास करत असताना 2-3 पॉईंटवर तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ज्वालामुखीचे काही प्रकार आहेत, जसं संमिश्र ज्वालामुखी, सीडार ज्वालामुखी म्हणू शकतो, ठीक आहे, ॲसिडिक ज्वालामुखी, समजा बेसिक ज्वालामुखी आपण त्याला म्हणू शकतो. हे तुम्हाला करायचे आहेत. त्यामध्ये आणखीन काय प्रकार आहेत, जसं इथं 2 दिले आहेत ज्वालामध्ये, एक विचारलं होतं एक्झाममध्ये, तर त्यामधले मी 2 इथं सांगत आहे तुम्हाला. त्यामध्ये हवाईयन ज्वालामुखी, तो शांतपणे उफाळताना दिसतोय, तो वाला आहे. नंतर पेलियन नावाचा ज्वालामुखी हा अतिप्रक्षोभक असतो, तो पण एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. तर ज्वालामुखी तुम्हाला करावे लागणार आहेत बरं का. नंतर आता भूकंपाविषयी पण महत्त्वाचा आहे. भूकंप स्टार्ट होतो त्यावेळेस भूकंपाचं कोणतं केंद्र असते, भूकंप नाभी त्याला म्हणतो आपण, ठीक आहे. भूकंप सुरू झाल्यानंतर जेव्हा वरच्या पॉईंटला पोहोचतो त्याला आपण बाल्य केंद्र म्हणू शकतो. तर ते बाल्य केंद्र पण एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. तेच दोन्ही पण एक्झाममध्ये विचारले. नंतर भूकंप लहरी कोणकोणत्या आहेत, प्रायमरी लहरी, समजा सेकंडरी लहरी आणि समजा आपण नंतर शेवटची पृष्ठभागीय लहरी आपण म्हणू शकतो. तर पण त्या पण एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. जसं प्रायमरीमध्ये समजा तिन्ही ह्याच्यातून जातात, समजा द्रव्य, वायू आणि म्हणू शकतो एक प्रकारे घन पदार्थातून जाऊ शकतात. मात्र सेकंडरी हा फक्त द्रव्य ह्याच्यामधून जाताना दिसतात का, तर नाही, हे पण ध्यानात ठेवायचं आहे. नंतर भूकंप छायेचा प्रदेश पण तुम्हाला 103 ते 145 म्हणू शकतो किंवा 143, ते पण तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. नंतर विध्वंसक जर पाहिली लहरी कोणत्या सगळ्यात जास्त, तर यल लहरी सगळ्यात जास्त विध्वंसक आहे, हे सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. तर हे एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं ठरणार आहे. तर ह्याच्यावर एक्झाममध्ये वेळोवेळी विचारलं आहे. त्यानंतर तुम्हाला ध्यानात ठेवायचं भूकंप स्केल. आता भूकंप स्केलमध्ये 2 प्रकारचे असतात. एक असते रिश्टर, ठीक आहे, आणि एक असते मर्करी. रिश्टर स्केल आहे, त्यानंतर मर्करी स्केल. आता मर्करी म्हणू शकतो किंवा मर्करी म्हणू शकतो. तर मर्करी स्टेट आहे ना, ही तीव्रता मोजते. काय करते, किती भूकंप किती तीव्र होता ध्यानात. आणि ह्याच्यामध्ये 1 ते 12 रोमन अंक असतात. 1 ते 12 रोमन अंक असतात कोणत्या, मर्करी स्केलमध्ये. नंतर रिश्टर स्केल म्हणतो, रिश्टर स्केलमध्ये ध्यानात 1 ते 9 अंक असतात. 1 ते 9 अंक हे तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत.
तर हे भूकंपामध्ये तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं ठरणार आहे. त्यानंतर बघूया आपण आता भूरूपे. सगळ्यात महत्त्वाचं आहे भूरूपे. तत्पूर्वी एक तर थोडक्यात सांगतो तुम्हाला महत्त्वाच्या क्रांत्या जसं अन्नधान्यासंबंधी घडलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्हाला वेळोवेळी विचारले आहेत. भले हा ॲग्रीचा पार्ट आहे परंतु तुम्हाला हा जिओग्राफीमध्ये महत्त्वाचा ठरणार आहे. आता नील क्रांती काय संबंध आहे, उदाहरणामध्ये मत्स्य क्रांती, चंद्रिय क्रांती अंड्यासंबंधी आहे, नंतर सुवर्ण क्रांती मधुमक्षकासंबंधी, नंतर सुवर्ण तंतू विचारली होती तागासंबंधीची, ही तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. इथे सुद्धा जसं लाल क्रांती टमाटे किंवा मांस संबंधी आहे, ठीक आहे. जसं धवल क्रांती आपण म्हणू शकतो, ठीक आहे. नंतर आपण म्हणू शकतो धवल क्रांती दुधासंबंधी म्हणू शकतो. नंतर श्वेत क्रांती, ह्या सगळ्या तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत, ठीक आहे. तर ह्या क्रांत्या तुम्ही पाठ करावंच लागेल तुम्हाला. त्यानंतर भूरूपे. आता भूरूपेमध्ये भरपूर सारे महत्त्वाचे भूरूपे आहेत. तर स्टार्टिंगला तर ह्याच्यामध्ये अपक्षय काय आहे ते ध्यानात ठेवावं लागेल तुम्हाला. अपक्षय किंवा अपक्षरण, निक्षेपण म्हणजे काय हे पण तुम्हाला ध्यानात ठेवावं लागेल, ठीक आहे. तर हे सुद्धा एक्झाममध्ये विचारलं जाते. नंतर अपक्षयाचे प्रकार कोणते आहेत, जसं रासायनिक प्रकार आहे, रासायनिक, नंतर कायिक विपेक्षण आहे, ठीक आहे. हे सुद्धा विचारलेलं आहे. कायिक आहे, जैविक आहे, ते तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहे. तर हे पण एक्झाममध्ये विचारलेलं आहे, ठीक आहे. तर निक्षेपण म्हणजे काय, तर गाळ जमा होते. अपक्ष म्हणजे काय, तर एक प्रकारे एक खडकावर खडक अडून किंवा दगडावर दगड अडकून म्हणजे आदळून काय होते, एक प्रकार छोट्या छोट्या कणामध्ये त्याचं रूपांतर होताना दिसते. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे, ठीक आहे. अशा प्रकारे आता भूरूपेमध्ये कोणकोणते भूरूपे असतात तर ध्यानात ठेवा. मेन भूरूपे असतात नदी संबंधीचे भूरूपे, नदीने निर्माण केलेले भूरूपे, ठीक आहे. नंतर म्हणू शकतो वारा, नंतर हिमनदीने तयार केलेले, ठीक आहे. वाळवंटी भागामध्ये जे आहेत समजा ते वाले. नंतर आपण म्हणू शकतो भूमिगत पाणी तयार करते, भूमिगत पाण्यामार्फत समजा, ठीक आहे. नंतर आपण म्हणू शकतो सागरी लाटांमुळे तयार झालेले, हे अशा प्रकार जे आहेत ना ते भूरूपे तुम्हाला करायचे आहेत. तुम्हाला माझ्या नोट्समधून काही उदाहरणं आणलेली आहेत, जसे नोट्समध्ये कोणत्या गोष्टी मेन्शन करायच्या आहेत, तर शॉर्टमध्ये वाचत असताना कशा प्रकारे तुम्हाला त्याचा फायदा होईल, तर त्यासाठी मी तुम्हाला काय म्हणले माझ्या नोट्सचे काही म्हणू शकतो उदाहरण आणलेले आहेत. आता नदीचे मी तुम्हाला आणले आहेत. नदीचे अपक्षरण केलेले जे आहेत ते वाले आणि नदीचे निक्षेपण केलेले जे आहेत भूरूपे ते तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत. तर पहा, नदी अपक्षरणामध्ये वरच्या टप्प्यामध्ये व्ही आकाराची दरी तयार करते, नंतर घळई तयार करते, त्याला आपण गॉर्ज म्हणू शकतो. नंतर निदरी म्हणजेच कॅनॉन तयार करते. नंतर कुंभकर्ता किंवा रांजण खळगे, नंतर धावत्या किंवा द्रुत वाहा म्हणू शकतो आपण त्याला. नंतर धबधबा किंवा जलप्रपात पण नदी तयार करताना दिसते. त्यानंतर अंतर्बंधन सोंड किंवा गुंफित डोंगर किंवा सोंड आपण म्हणू शकतो ते तयार करताना दिसते. तुम्हाला हे स्पष्ट करून सांगणार नाही कारण की खूप त्याच्यामध्ये वेळ लागणार, फक्त पॉईंट सांगत आहे की हे पॉईंट तुम्हाला करायचे आहेत. नंतर नदी मधल्या आणि खालच्या टप्प्यामध्ये नागमोडी वळणे तयार करते. नंतर नालाकृती किंवा अर्धचंद्रकृती सरोवरे सुद्धा मधल्या आणि खालच्या टप्प्यामध्ये तयार करताना दिसते. त्यानंतर वरच्या टप्प्यामध्ये निक्षेपण जेव्हा गाळ जमा करून वरच्या टप्प्यामध्ये काय तयार करते ध्यानात ठेवा, पर्वतपदीय मैदाने, पर्वताच्या खाली उतरल्या पर्वतपदीय गाळाचे मैदाने तयार करते नदी. नंतर जलोड शंकू तयार करते आणि जलोड पंख मैदाने सुद्धा तयार करताना दिसते. त्यानंतर मधल्या आणि खालच्या टप्प्यामध्ये निक्षेपणामुळे काय होत ध्यानात ठेवा, तर पूरतट किंवा नैसर्गिक बांधा पूर मैदान तयार केले जाते. नंतर त्रिभुज प्रदेश, समतले प्राय मैदान सुद्धा मधल्या आणि खालच्या टप्प्यामध्ये नदीद्वारे निक्षेपण करून तयार केले जातात. त्यानंतर मोनॅक अवशिष्ट शैल हे पण सुद्धा नदी खालच्या टप्प्यामध्ये निक्षेपणामध्ये तयार करताना दिसते. तर हे काही उदाहरणं तुमच्या समोर आणले होते. आता हिमनदी अपक्षरणामुळे काय काय तयार करते ध्यानात ठेवा, तर सर्क, हिमगर्त, हिमगवर, नंतर व्ही आकाराची दरी आपण नदीमध्ये पाहिली आणि यू आकाराची दरी हिमनदी तयार करते. नंतर लोमती दरी, नंतर ग्रीशृंग किंवा हॉर्न म्हणू शकतो. नंतर दैत्यसोपान, त्याला आपण पायऱ्या म्हणू शकतो. नंतर मेषशिला म्हणजे त्यालाच रोची किंवा टोची माउंटेन म्हणू शकतो. नंतर हिमखाडी, फियार्ड किनारा त्याला म्हणतो, ठीक आहे. नंतर शृंखला, हिमगर्त त्याला टांडेम सर्क. नंतर तळपात्र म्हणजे रॉक बेसिन, ठीक आहे. नंतर शृंग आणि पुच्छ हे म्हणजे पण आहे. नंतर क्रॅग अँड ट्रेल त्याला म्हणू शकतो, हे पण एक्झाममध्ये विचारलेलं आहे, ठीक आहे. नंतर निक्षेपणामध्ये हिमनिक्षेपणामध्ये ध्यानात ठेवा हिमोड, ठीक आहे. नंतर हिमानी गाळ मैदान त्याला टील प्लेन सुद्धा म्हणू शकतो. नंतर हिमोडगिरी त्याला ड्रमलिन्स किंवा आपण ड्रमलिन हे शरण कार्याने तयार होते ध्यानात ठेवा फक्त ड्रमलिन्स. नंतर विदेशच खडक हे पण विचारलं येतं, ठीक आहे. नंतर हिमजोडनं निक्षेपणानं काय तयार होत ध्यानात ठेवा, तर हिमोड कटक किंवा एस्कर्स म्हणू शकतो. हे वरचे फक्त बर्फाच्या निक्षेपण जे करत त्याच्यामुळे आहेत आणि हिमजलोडनं वेगळे आहेत, त्याच्यामध्ये हिमोड कटक आहे त्याला एस्कर्स म्हणतात. नंतर कंकतगिरी केम्स म्हणू शकतो त्याला. हिमजलोड मैदान पण त्याच्यामध्ये येतील. नंतर ड्रमलिन्स हे फक्त ध्यानात ठेवा, ड्रमलिन्स हे शरण कार्यामुळे तयार होते, त्याला आपण अपक्षय म्हणू शकतो. नंतर हिमोडगिरी पण त्याच्यामध्ये येताना दिसतात, ठीक आहे. हे तुम्हाला उदाहरण दाखल मी आणले होते. त्यानंतर वाऱ्याचे पण तुम्ही पाहू शकता, तर ते एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला पाठ करायचे आहेत, ठीक आहे. आता आपण पुढच्या पॉईंटकडे वळूया.
हे पाहिले आपण सगळ्या गोष्टी. तर आता पुढचं पॉईंट कोणता विचारलं ते आपण ते पाहणार आहे. तर नेमकं पहा, आता नंतरचा पॉईंट आहे हवामानशास्त्र. आता हवामानशास्त्र खूप महत्त्वाचं आहे, त्याच्याविषयी पण कोणकोणते पॉईंट विचारले जातात हे आता आपण पाहणार नेमकं. तर हवामानशास्त्राचा अभ्यास करत असताना पहिला पॉईंट तुम्ही ध्यानात ठेवा की हवामान स्टार्ट होते पृथ्वीच्या काही टप्प्यामध्ये किंवा काही भागामध्ये. त्याला आपण तपांबर, स्थितांबर, आयनांबर आणि बाह्यांबर असं म्हणू शकतो. काय? तपांबर, स्थितांबर, बाह्यांबर आणि आयनांबर असं म्हणू शकतो. त्याच्यामध्ये एक पॉईंट ध्यानात ठेवा, तपांबर पहिले काही किलोमीटर अंतरपर्यंत असे, समजा आपण 1 ते 11 किलोमीटर घेऊ समजा. ठीक आहे, 1 ते 11 किलोमीटर घेतलेला. ठीक आहे, नंतर 11 ते जवळपास 80 किलोमीटर काय तयार होते, 11 ते 80 स्थितांबर. ठीक आहे, त्यानंतर 80 किलोमीटर ते 500 किलोमीटरपर्यंत कोण तयार होते, आयनांबर. आणि 500 किलोमीटरच्या वर कोण होते, बाह्यांबर. ठीक आहे, हे पण तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर इथंच स्थितांबर जे आहे, स्थितांबरामध्ये असते एक महत्त्वाचा टप्पा असते, त्याला म्हणतो आपण ओझोन. ओझोन त्याला 25 ते 30 अंश सेल्सिअसमध्ये आपण म्हणू शकतो जे ओझोन थर सापडते, म्हणजे 25 ते 30 किलोमीटरपर्यंत. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आणि याच्याचमध्ये 40 पासून पुढे आपण म्हणू शकतो की 45 पासून पुढे 80 पर्यंत मध्यांबर स्टार्ट होताना दिसते. हे तुम्हाला ह्याचे टप्पे ध्यानात ठेवायचे आहेत. नंतर तपांबरमध्ये कशा प्रकारे स्थिती असते, स्थितांबरमध्ये कशा प्रकारे स्थिती असते, ही सुद्धा एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे ठरतात. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे सौरशक्ती. सौरशक्तीमध्ये तुम्हाला नेमकं काय ध्यानात ठेवायचं आहे, एक पॉईंट तुम्हाला माहिती असेल की सूर्याची जी सौरशक्ती येते ती पृथ्वीवर पूर्णतः पोहोचत नाही. तर ती कशा प्रकारे पोहोचते, किती सौरशक्ती पृथ्वीमार्फत वापस पाठवली जाते, हे तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरतं. ज्याच्यामध्ये पृथ्वीची भूदवलता कन्सेप्ट, परिणामकारक सौरशक्ती ह्या कन्सेप्ट हे एक्झाममध्ये विचारलेलं आहे. जसं 35 आणि 65% असा रेशो आहे, ते सुद्धा तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने पाठ करायचं आहे. तर हे पॉईंट एक्झाममध्ये आलेले आहेत, ते तुम्हाला फोकस करायचे आहेत बरं का. कारण की जगाच्या भूगोलावर म्हणू शकतो एक प्रकार, किंवा जगाच्या भूगोल आणि जागतिक भूगोलमध्ये जवळपास 12 क्वेश्चन विचारले जातात, 10 ते 12 क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचे. नंतर पर्जन्य प्रकार सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायचा आहे. आता पर्जन्यमध्ये पाऊस कशा प्रकारे पडतो, ठीक आहे, त्याच्यामध्ये ध्यानात ठेवायचं तुम्हाला की आवर्ते ध्यानात ठेवावं लागतील तुम्हाला. ठीक आहे, आवर्ते कशा प्रकारे तयार होतात, प्रति आवर्ते, समशीतोष्ण आवर्ते, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत. त्यानंतर प्रजन्य प्रकारमध्ये प्रतिरोध पर्जन्य कुठे पडतो, त्याचे वैशिष्ट्य काय आहे ते ध्यान ठेवा. आवर्तामध्ये आता सांगितलं तुम्हाला ते वाले. नंतर अभिसरण पर्जन्य कशा प्रकारे निर्माण होते हे पण तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर आर्द्रता विचारली जाते. आर्द्रतामध्ये सापेक्ष आर्द्रता, निरपेक्ष आर्द्रता तुम्हाला विचारली जाते. तर निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय उदाहरणामध्ये, की सध्या निरपेक्ष आर्द्रतामध्ये काय म्हणू शकतो, सध्या वातावरणात अवेलेबल असलेली आर्द्रता आणि एकूण आर्द्रता, एकूण गरजेची वाली आपण आर्द्रता म्हणू शकतो. ठीक आहे, तर वातावरणात समजा सध्या अवेलेबल किती आहे, ठीक आहे, किंवा संपूर्ण समजा किती आर्द्रतेची गरज आहे ती वाली एक प्रकारे म्हणू शकतो. याचं विश्लेषण केल्यानंतर काय भेटतं आपल्याला, निरपेक्ष आर्द्रता हे पण म्हणू शकतो. ते पण एक्झाममध्ये विचारले. सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी काय वापरलं जातं हे सुद्धा विचारलं जाते. वारा मोजण्यासाठी काय विचारलं जातं हे पण ध्यानात ठेवायचं तुम्हाला. मोजण्यासाठी कोणतं मापन असतं हे सुद्धा एक्झाममध्ये विचारलं आहे. ठीक आहे, नंतर सांद्रीभवन, बाष्पीभवन, संगणन आणि संप्लवन सुद्धा एक्झाममध्ये वेळोवेळी विचारले. जसं बर्फाचं डायरेक्ट आपण म्हणू शकतो वाफेमध्ये रूपांतर होणे, वाफेचं डायरेक्ट बर्फामध्ये रूपांतर होणे, ह्याला आपण संप्लवन म्हणतो. हे सुद्धा एक्झाममध्ये वेळोवेळी विचारलेलं आहेत. हे सगळ्या तुम्हाला गोष्टी करायच्या आहेत. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट ध्यानात ठेवा, हे दाबाचे पट्टे, वारे, कोणकोणते वारे आहेत हे सुद्धा एक्झाममध्ये विचारले आहेत. नंतर यल निलो, लाल निलो सुद्धा एक्झाममध्ये विचारले आहे. त्यामध्ये तुम्हाला माहित पाहिजे यल निलो म्हणजे काय, लाल निलो म्हणजे काय. तर या संबंधीचा सागर सरांचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या अकॅडमीच्या चॅनलवर भेटून जाईल, ते तुम्ही पाहून घेऊ शकता. ठीक आहे, तर या इथं सांगण्यामध्ये खूप वेळ निघून जाईल, त्यामुळं आपण हे स्पष्टीकरण घेणार नाही. त्यानंतर हे दाबाचे पट्टे विचारले जातात, वेळोवेळी वारे सुद्धा विचारले जातात. तर त्या संबंधी आपण थोडक्यामध्ये आपल्या नोट्समधून पाहणार आहे. ठीक आहे, तर बघा आता दाबाच्या पट्टेमध्ये ध्यानात ठेवा की कशा प्रकारे असतात. तर त्यामध्ये पहिला पॉईंट आहे, आपली जी पृथ्वी आहे, पृथ्वी गोलामध्ये ध्यानात ठेवा 21 मार्च आणि 22 सप्टेंबरला काय सिच्युएशन असत्या. 21 मार्च आणि 22 सप्टेंबरला काय सिच्युएशन असत्या, त्यामध्ये ध्यानात ठेवा 5 अंश दक्षिण ते 5 अंश उत्तर, 5 अंश दक्षिण ते 5 अंश उत्तरमध्ये कमी दाबाचे पट्टे असतात, हे सगळ्यांना माहीत आहे. त्यानंतर 25 अंश ते 35 अंश उत्तर किंवा दक्षिण यामध्ये जास्त दाबाचे पट्टे असतात. ठीक आहे, नंतर थोडंसं वर गेलं की परत 60 अंश ते 70 अंश कर्कवृत्त किंवा मकरवृत्त आपण म्हणू शकतो खालच्या साईडला किंवा वरच्या साईडला, तर तिथं कमी दाबाचे क्षेत्र सापडते. नंतर 90 अंश सेल्सिअसवर आपण एक प्रकारे म्हणतो जास्त दाबाचे क्षेत्र आढळताना दिसते. हे तुम्हाला ध्यानात ठेवा दाबाचे पट्टे. नंतर पुढे महत्त्वाचं आहे, ग्रहीय वारे सुद्धा एक्झाममध्ये विचारले जातात. तर वारे आपण पाहायचे, तर ग्रहीय वाऱ्यामध्ये व्यापारी वारे म्हणू शकतो, आपण त्याला पूर्वीय वारे सुद्धा म्हणलं जाते. नंतर पश्चिमी वारेलाच आपण काय म्हणतो, प्रतिव्यापारी वारे. ठीक आहे, नंतर ध्रुवीय किंवा त्याला आपण पूर्वीय वारे सुद्धा म्हणू शकतो. तर हे एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. तर त्यामध्ये बघा पूर्वी व्यापारी वारे जसं ह्या साईडनं वाहतात, पूर्वी व्यापारी वारे आपण असं त्याला बाणानं दाखवतो. ठीक आहे,
हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्यामध्ये ईशान्य व्यापारी वारे जे इकडून वरच्या साईडने येतात, जसं कारण की वारा ज्या साईडने येतो, ज्या दिशेने येतो त्या दिशेत त्याला नाव दिलं जातं. मग पूर्वी व्यापारी वाऱ्याचे 2 प्रकार आहेत, त्याच्यामध्ये ईशान्य व्यापारी वारे आणि आग्नेय व्यापारी वारे, हे सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत. त्यानंतर पश्चिमी वारे, त्यालाच आपण प्रति व्यापारी वारे सुद्धा म्हणू शकतो. तर ह्या साईडने असे वाहणारे असतात, ठीक आहे. मग त्याला आपण काय म्हणतो, त्याचे 2 प्रकार कोणते, नैऋत्य प्रतिव्यापारी आणि वायव्य प्रतिव्यापारी, हे ठीक आहे. ह्याच्याविषयी आपण जास्त पाहणार नाही, तर सध्या फक्त फॅक्च्युअल बेस कोणत्या पॉईंटवर एक्झाममध्ये क्वेश्चन आलेत हे तुम्हाला सांगत आहे. तुम्हाला ते इलॅबोरेट करून वाचन करायचे आहेत. आणि यासंबंधी मी PIQ विश्लेषण जेव्हा घेईल ना, तेव्हा याविषयी मी स्पष्टमध्ये सांगणारच आहे तुम्हाला, ते तुम्ही तिथं पाहू शकता, ठीक आहे. नंतर ध्रुवीय किंवा पूर्वी वारे, ध्रुवीयलाच आपण म्हणू शकतो पूर्वी वारे आहेत, हे पण वारे तुमच्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. त्यानंतर आणखी काही महत्त्वाचे वारे आहेत ते पण आपण पाहणार आहे. तत्पूर्वी काही इतर जे वारे आहेत त्याच्यामध्ये एक्झामच्या दृष्टीने विचारले, ज्याला 40° पर्यंत त्याला गर्जणारे 40 म्हणतात ते वाले. नंतर दक्षिणांशला 50°ला गेले, दक्षिण 40ला गेले तर गर्जणारे 40, दक्षिण 50ला गेले तर शूर पश्चिमी किंवा खवळलेले 50, आणि तुम्ही 60कडे गेले दक्षिणेकडे तर त्याला उन्मत्त 60 सुद्धा म्हणलेलं आहे. नंतर आणखी वारे आहेत, जसं डॉक्टर वारे म्हणलं जाते, कशाला, खारे आणि मतलई वारेला डॉक्टर वारे म्हणलं जाते, हे ध्यान ठेवा. जे खारे वारे दिवसा वाहतात आणि मतलई वारे हे रात्री वाहताना दिसतात ह्याच्यामध्ये, ठीक आहे. नंतर दरी वारे दिवसा वाहतात, दरी वारे हे दिवसा वाहतात ध्यानात ठेवा, आणि पर्वतीय वारे हे रात्री वाहतात, हे सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. नंतर एक्झामच्या दृष्टीने एवढंच पॉईंट महत्त्वाचे आहेत, हे वारे समजले. आता आणखीन काही वारे आहेत ते तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, ज्यामध्ये उष्ण आणि थंड वारे आपण म्हणू शकतो, ते तुम्हाला करायचे. जसं रॉकी पर्वतावरून वाहणारे समजा काही चिनूक वारे म्हणू शकतो, नंतर आल्प्स पर्वतावरून वाहणारे फॉन वारे समजा, हे तुम्हाला वारे सुद्धा करायचे आहेत. ते पण तुम्हाला नोट्समधून मी काही आणलेले आहेत, तुम्ही पाहून घेऊ शकता, ठीक आहे. तर उदाहरणामध्ये आपण थोडक्यामध्ये पाहूया. उष्ण वारे आणि थंड वारे थोडासा फरक आहे, हे ध्यानात ठेवायचं तुम्हाला. आता फॉन हे वारे ध्यानात ठेवा, आल्प्स पर्वत जे आहे युरोपमधला त्या पर्वतावरून वाहताना दिसतात. त्यानंतर चिनूक किंवा रॉकी वारे म्हणू शकतो आपण त्याला, ते स्नो इटर सुद्धा त्यांना नाव आहे ध्यानात ठेवा, तर हे रॉकी पर्वतावरून वाहताना दिसतात. नंतर सिरोक्को वारे हे दक्षिण आफ्रिका सिसिली म्हणू शकतो तिथून वाहताना दिसतात, किंवा दक्षिण इटली आणि ग्रीसमध्ये पण असताना दिसतात. त्यानंतर खामसीन हे उत्तर आफ्रिका इजिप्त म्हणू शकतो किंवा सहारा वाळवंटावर वाहताना दिसतात. नंतर हरमॅटन त्यालाच गिनीच्या आखातावरून वाहताना दिसतात. नंतर नॉर्वेस्टर वल्लू आपल्याला माहिती आहे उत्तर भारतामध्ये असतात, मे व जूनमध्ये दुपारच्या सत्रामध्ये वाहताना दिसतात. त्यानंतर सॅन्टायाना कॅलिफोर्नियामध्ये आहेत. नंतर बुर्ग त्या म्हणू दक्षिण आफ्रिकामध्ये. आणि एक्झाममध्ये असं मॅप देऊन तुम्हाला एक्झाममध्ये आफ्रिकेचा मॅप दिला होता, आणि इथं एक वारे दिले होते, ह्या साईडला एक वारे दिले होते, आणि ह्या साईडला एक वारे दिले होते. ते विचारले तुम्हाला की कोणते नेमके वारे आहेत, ते पण तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत बरं का. तर अशा प्रकारे पण विचारते, त्याच्यामुळं मॅपचा वापर करणं कंपल्सरी आहे, ठीक आहे. आता यामध्ये आणखी काही वारे आहेत, ज्यामध्ये सॅन्टाना पाहायला आपण कॅलिफोर्नियाचा. आता सॅमून आहे इराणचा आहे, आणि सिमुम नावाचा मध्य पूर्वमध्ये आहे. सॅमून कुठं आहे, सॅमून इराणमध्ये, आणि सिमुम जर पाहिलं तर मध्य पूर्वमध्ये आहे. नंतर ब्रिक फिल्डर्स हे ऑस्ट्रेलियामध्ये आहेत ध्यानात ठेवा. नंतर झोंडा नावाचा आहे अर्जेंटिनामध्ये, आणि सोलॅनो स्पेनचा पूर्व किनाऱ्यामध्ये आहे असं आपण ध्यान ठेवू शकतो. नंतर काराबुरान आहे मध्य आशियाचे तारीम खोरे, अशा प्रकारे. आणि काही थंड वारे सुद्धा आहेत, ते पण आपल्याला थोडक्यामध्ये ध्यानात ठेवायचे. जसं बोरा नावाचं एकदा विचारलं होतं एक्झाममध्ये, ते कोणत्या समुद्रावरून वाहतात, तसं ॲड्रियाटिक समुद्रावरून ते वाहताना दिसतात. नंतर टॅमोंटेना म्हणू शकतो, ते ऑस्ट्रियामधून वाहताना दिसतात. त्यानंतर मिस्टर हे फ्रान्समधून वाहताना दिसतात. नंतर बुरान किंवा पुर्गा हे मध्य आशियामधून वाहताना दिसतात. तर इतर प्रकारचे पण काही आहेत, ते तुम्ही एक्झामच्या दृष्टीने वाचून घेतले पाहिजे, ठीक आहे. तर ते वाचून घेतल्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट ध्यानात ठेवा. पुढे आपण पाहूया आता की कोणते विचारले आहेत पॉईंट, ठीक आहे. हे समजले, आता वारे समजले, दाबाचे पट्टे सुद्धा पाहिले आपण, ठीक आहे. आता पुढचे पॉईंट पाहूत की एक्झामच्या दृष्टीने कोणते महत्त्वाचे आहेत. आता सागरशास्त्रावर क्वेश्चन विचारण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, तर ते आपण थोडक्यात ध्यानात ठेवायचं आहे. आता बघा, सागरशास्त्रामध्ये सागर विचारलं जाते, त्याच्यामध्ये सागर तळ, सागर उतार आणि सागर मैदाने, सागरामधील पठारे सुद्धा एक्झामच्या दृष्टीने विचारले गेलेले आहेत, तर ते तुम्हाला पाहायचे, ठीक आहे. नंतर शारताक्रम, सागराचे शारताक्रम विचारले होते, हे एक्झाममध्ये आला होता. मृत समुद्राची शारता सर्वाधिक जास्त आहे, नंतर कॅरिबियन समुद्र, नंतर अंदमान समुद्र, नंतर बाल्टिक समुद्र, अशा प्रकारे शारता तुम्हाला क्रम विचारला जाते. नंतर सागरी प्रवाह, त्याच्यामध्ये उष्ण आणि थंड प्रवाह जे आहे ते सुद्धा विचारले जातात तुम्हाला, तर एक्झामच्या दृष्टीने ते पण महत्त्वाचे आहेत. तुम्हाला हे करायचे आहेत की कुठून कोणते वाहतात, जसं ॲगुल्लास नावाचा प्रवाह आहे, ठीक आहे. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत, ठीक आहे. हे समजलं एवढे पॉईंट. नंतर पुढचा पॉईंट पाहू सागरशास्त्रानंतर.
आता जागतिक भूगोलमध्ये काय विचारलं होतं नेमकं? आता जागतिक भूगोलमध्ये बघा स्थलांतरित शेती विचारलं होतं एक्झामच्या दृष्टीने. स्थलांतरित शेती कमसे कम आयोगानं 10 वर्षामध्ये 7-8 वेळेस क्वेश्चन सुद्धा विचारला असेल, तर ध्यानात ठेवा स्थलांतरित शेती विचारलं होते. तर स्थलांतरित शेतीविषयी आपल्या नोट्समधून थोडक्यात आपण पाहूया की काय विचारलं आहे. तर बघा भारतात आणि जगातील काही स्थलांतरित शेती आहे. तर भारतामधली स्थलांतरित शेती तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे. तर पहा हिमालयमध्ये खील नावाची स्थलांतरित शेती आहे. कोणती? खील नावाची. त्यानंतर ईशान्य भारत म्हणू शकतो किंवा आसाममध्ये झूम नावाची, ठीक आहे, झूम नावाची ध्यानात ठेवा. नंतर पश्चिम घाटामध्ये कुंभरी नावाची पश्चिम घाटामध्ये स्थलांतरित शेती आढळली जाते. त्यानंतर ओरिसा आणि आंध्र प्रदेशमध्ये म्हणू शकतो पोडू नावाची ओडिसा आणि आंध्र प्रदेशमध्ये ही स्थलांतरित शेती सापडली जाते. त्यानंतर मध्य प्रदेशामध्ये पेंडी, दाही, बेटा किंवा बेवा आणि अशा प्रकारची आपण म्हणू शकतो बेवार अशा प्रकारची ती सापडते. कुठं? मध्य प्रदेशमध्ये आणि छत्तीसगडमध्ये. आणि केरळामध्ये आहे ओनम पोनम नावाची. केरळामध्ये कोणती आहे? ओनम पोनम नावाची. आता जागतिक लेवलची हमेशा विचारली जातात, त्याच्यामध्ये ध्यानात ठेवायचे. जसं मेक्सिकोमध्ये ध्यानात ठेवा कोआ माईल नावाची. कोणती? मेक्सिकोमध्ये कोआ माईल नावाची, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचे. नंतर ब्राझीलमध्ये रोका नावाची, व्हेनेझुएलामध्ये कोनुको नावाची, नंतर कांगो आणि झैरेमध्ये मासोलो नावाची, नंतर मध्य अमेरिकामध्ये मिल्पा, मादागास्करमध्ये टॅवी नावाची, नंतर श्रीलंकामध्ये विचारले चेना नावाची, ठीक आहे. नंतर ध्यान ठेवा व्हिएतनाममध्ये रे नावाची, व्हिरे, त्याला आपण शॉर्ट टिक केली समजा, व्हिएतनाममध्ये रे. जपानमध्ये कारेन नावाची, थायलंडमध्ये तामराई नावाची, नंतर म्यानमारमध्ये तांग्वा नावाची, ध्यानात ठेवा. नंतर मलेशियामध्ये लडांग नावाची आहे. नंतर जावा सुमात्रामध्ये हुमाजुमा नावाची स्थलांतरित सापडते. हे तुम्हाला ट्रिक वगैरे करून तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे, ठीक आहे. हे समजलं आता. त्यानंतर आपण इतर पॉईंट जे विचारले ते तुम्हाला ध्यानात ठेवायचे. स्थलांतरित शेती सांगितली तुम्हाला, हे एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. नंतर सण उत्सव पण ध्यानात ठेवायचे तुम्हाला. सण उत्सव विचारलेले आहेत वेळोवेळी, ठीक आहे. नंतर महत्त्वाच्या मध्ये आपण म्हणू शकतो सण उत्सव झाल्यानंतर दळणवळण क्षेत्र सुद्धा विचारले आहेत तुम्हाला, ठीक आहे. भारत लेवलला पण दळणवळण क्षेत्र विचारलेले आहे, तर ते तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहे. नंतर पर्यटन स्थळे, महत्त्वाचे पर्यटन स्थळे ज्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पर्यटन स्थळे सुद्धा विचारलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत, ठीक आहे. आता बघा स्थलांतरित शेती झाल्यानंतर पठारे तुम्हाला ध्यानात ठेवायचे. पठारे विचारलेत एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे, ठीक आहे. नंतर जसं आपण म्हणू शकतो लोहेचं पठार आहे, मंगोलियाचे पठार आहेत, हे एक्झाममध्ये विचारले आहेत. वाळवंटे पण विचारले आहेत, मंगोलियाचे वाळवंट सुद्धा आहे, ते पण एक्झामच्या दृष्टीने विचारलेलं आहे. तिबेटचे पठार पाहिलं ते पण विचारलेलं आहे. नंतर इतर पण वाळवंटे विचारले आहेत. जसं उंच शिखरे सुद्धा विचारलेले आहेत, ते तुम्हाला करायचे आहेत. भारतातील सर्वाधिक उंच शिखरे, जगातील सर्वाधिक उंच शिखरे हे सुद्धा विचारतात वेळोवेळी, ते सुद्धा तुम्हाला करायचे आहेत. पहिले 4 ते 5च पाठ ठेवायचे. नंतर नद्या ध्यानात ठेवा, नद्या सुद्धा विचारल्या जातात. नद्यामध्ये काही महत्त्वाच्या नद्या तुम्हाला करायच्या आहेत. जसं नाईल नदी आहे, खूप महत्त्वाची आहे, ते विचारते. ॲमेझॉन नावाची नदी म्हणू शकतो, ॲमेझॉन नदी. मिसिसिपी नावाची नदी सुद्धा विचारलेली आहे, मिसिसिपी. नंतर कोलोराडो नावाची नदी सुद्धा विचारलेली आहे, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत अशा प्रकारे. नंतर काही आता एकदा जोड्या मध्ये विचारलं होतं शहरे आणि त्याच्या काठावरच्या नद्या आणि त्याच्या काठावरच्या शहरे विचारले होते एक्झामच्या दृष्टीने, तर ते ध्यानात ठेवा. पॅरिस शहर हे सीन नदीच्या काठी आहे. जिनिवा हे शहर होन नदीच्या काठी आहे. नंतर बॉन हे शहर राहीन नदीच्या काठी आहे. आणि क्यू हे शहर निपर नदीच्या काठी आहे, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. तर हे सुद्धा विचारलेलं आहे वेळोवेळी, ते तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर एकदा महत्त्वाचे आखाते विचारले होते, त्यामध्ये हे 4 आखाते विचारले होते, तुम्हाला इथेही 2-3 पाठ करायचे आहेत. तर हे 4 आखात्यामध्ये टोनकिनचे आखात चिनी समुद्रामध्ये आढळते. कुठं? टोनकिनचा आखात कुठं आढळते? चिनी समुद्रामध्ये. नंतर पर्शियाचे आखात कुठं आढळते? हिंदी महासागरामध्ये. नंतर अकाबाचे आखात जे आहे ते तांबडा समुद्रामध्ये. नंतर ओबचे आखात हे आर्क्टिक समुद्रामध्ये सापडताना दिसतात, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत. नंतर आता बघा भारताचा भूगोल. आतापर्यंत जगाचा भूगोल झाला. जगाच्या भूगोलमध्ये इतर काही गोष्टीमध्ये जर म्हणलं तर जागतिक लेवलला कोणत्या प्रकारची पिकं वगैरे घेतली जातात हे ध्यानात ठेवा. जागतिक लेवलला कोणत्या प्रकारचे मानवी वस्ती सापडल्या जातात हे पण ध्यानात ठेवा. तुम्हाला मानवी भूगोल तुम्हाला विचारला जाते, ते पण एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आता हे जे पॉईंट आपण पाहता ते 100% रिपीट झालेत वेळोवेळी, तेच आपण पॉईंट इथं मेन्शन केले आहेत. काही इतर मध्ये सब टॉपिक असतात ते 3 ते 2 कधी मार्कासाठी येतात, आपण म्हणू शकतो आउट ऑफ बॉक्स क्वेश्चनमध्ये, त्याच्यावर आपण फोकस करणार नाही. तर जे वेळोवेळी विचारले जातात, जे मार्क मिळवून देणारे घटक आहेत, तेच आपण इथं मेन्शन केलेले आहेत मुख्यतः, ठीक आहे. त्यानंतर आता बघूया आपण भारताचा भूगोल. आता भारताचा भूगोल पण स्टार्ट करत असताना प्राकृतिक भूगोल तुम्हाला पाहावं लागेल. आता भारताच्या भूगोलमध्ये प्राकृतिक भूगोलमध्ये काय विचारलं जातंय, तर हिमालयीन भागामध्ये कोणकोणते आहेत, जसं शिंपी झालं का ट्रिक, तुम्हाला माहित असेल शिंपी झालं का ट्रिक, ठीक आहे. शिंपी झालं का, तर ही पर्वतरांगा तुम्हाला विचारलेली आहे, ठीक आहे.
शिवालिक, पीर पंजाब, झास्कर, लडाख आणि काराकोरम ह्या रांगा तुम्हाला विचारल्या येतात. नंतर तुम्हाला ट्रान्स हिमालय सुद्धा विचारले तसेच हिमालयाच्या रांगा ज्या आहेत बृहद हिमालय, मध्य हिमालय ते सगळे तुम्हाला विचारलेले आहेत, ते तुम्हाला करायचे आहे. त्यानंतर इथल्या तुम्हाला खिंडी सुद्धा एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. हिमालयन भागातल्या खिंडी सुद्धा वेळोवेळी विचारलेल्या आहेत, तुम्हाला त्या खिंडी सुद्धा करायच्या आहेत. नंतर इथले पर्वते शिखरे सुद्धा वेळोवेळी विचारले आहेत, जसं नंदादेवी शिखर वगैरे तुम्हाला करायचे आहे. ठीक आहे, तर ते तुम्ही करणं एक्झामच्या दृष्टीनं, तर ते वेळोवेळी विचारते. पहिले 5च ध्यानात ठेवायचे. ठीक आहे. नंतर उत्तर भारतीय मैदान तुम्हाला विचारलं जाते वेळोवेळी. गंगेचे मैदान किती सामावून घेतले, किती गोष्टी सामावून घेते, किती लोकसंख्या सामावून घेते, ह्या सगळ्या गोष्टी विचारलेल्या आहेत. नंतर द्वीपकल्पीय पठारावर पण भरपूर विचारलेलं आहे. भारतीय पठार, भारतीय बेट वेळोवेळी विचारतात, जसं अंदमान निकोबार विचारलेलं, लक्षद्वीप बेट सुद्धा विचारलेलं आहे. तर ते तुम्हाला ते करायचं एक्झामच्या दृष्टीने. यामध्ये जोडालावामध्ये सालसेट बेट समजा 7 बेटाचा समूह, ठीक आहे, असं विचारलेलं आहे. नंतर श्रीहरिकोटा पण विचारले, समजा वाळूच्या दांड्यावर तयार झालेलं समजा तिथं म्हणू शकतो एक प्रकार, ते बेट सुद्धा एक्झामच्या दृष्टीने विचारलेलं आहे. तर ते तुम्हाला करायचे आहे जोडालावामध्ये. ठीक आहे. नंतर तुम्हाला 9 डिग्री चॅनलला कोणतं काय क्षेत्र येतं, नंतर 8 डिग्री चॅनलला कोणते ते डंकन बोल्ड कुठे येते हे सुद्धा एक्झाममध्ये विचारलेलं आहे. तर भारतीय बेटासंबंधी तुम्हाला करायचं आहे. नंतर समजा बॅरन बेट कुठं आहे, समजा ते बॅरन ज्वालामुखी कुठं आहे हे सुद्धा विचारलेलं आहे. मध्य अंदमान कुठे येते, समजा ग्रेट निकोबार कोणत्या अंदमानामध्ये येते हे सुद्धा विचारलेलं आहे. ठीक आहे. नंतर पुढं किनारपट्टी प्रदेश पण तुम्हाला ध्यानात ठेवायचे, तर एक्झामच्या दृष्टीने हे सुद्धा महत्त्वाचं आहे प्राकृतिकमध्ये. आता पुढचं पाहायचं आपल्याला, एकदा क्वेश्चन आला होता ते थोडक्यात पाहता. पठारामध्ये घुमटाकार पठार आला होतं, छोटा नागपूर, त्याचं बरं उत्तर होतं. ज्वालामुखी पठार, दख्खनचे पठार जे माहिती आपल्याला ते कोणतं आहे, ज्वालामुखी पठार आहे. त्यानंतर सोपानाकार पठार कोणता आहे, विंध्य पठार म्हणू शकतो. नंतर गिरिपाद पठार कोणता आहे, शिलाँग. हे कशाला म्हणतात काय म्हणतात हे सध्या पाहणार नाही, फक्त जोडालामध्ये आलं होतं. हे अशा प्रकारे तुम्हाला ध्यानात ठेवावं लागतील. आता महत्त्वाची शिखरे बेटे तुम्हाला सांगितलं ते पण विचारते, आणि शेजारील देश सुद्धा तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला ध्यानात ठेवायचे. शेजारील देश कोणकोणते आहेत, जसं आपण म्हणू शकतो 7 शेजारील देश आहेत आपले. ठीक आहे, ते तुम्हाला ध्यानात ठेवायचे. तर त्याची पण एक शॉर्ट ट्रिक आहे, ती तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे. बचपन MBA नावाची ट्रिक आहे. ठीक आहे. तर आता तुम्ही ही बचपन MBA ट्रिक काय करायच्या, फोडायची आहे, आणि ते ट्रिक फोडून तुम्ही काय करा की नेमके शेजारील कोणकोणते देश आहेत ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगा. ठीक आहे. स्टार्टिंगचा एक देश तुम्हाला सांगतो, बांगलादेश, त्याची सीमा भारताला सर्वाधिक जास्त लागली आहे, आणि शेवटचा देश आहे अफगाणिस्तान. तर ह्याच्यामध्ये तुम्ही उरलेले देश तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. ठीक आहे. त्यानंतर आता विचारते नद्या. तुम्हाला भारताच्या नद्या जर विचारल्या तर त्याच्यामधले काहीच नद्या तुम्हाला पाठ करायच्या येतात. एकदा क्वेश्चन आला होता क्षेत्रफळानुसार क्रम लावा, तर क्षेत्रफळानुसार क्रम लावला तर सगळ्यात वर येत्या गंगा नदी. मग गंगा नदीची तुम्हाला लांबी करावं लागेल, त्याची कुठून उगम होते, कुठं संगम होते हे तुम्हाला ध्यानात ठेवावं लागेल. ठीक आहे. त्याच्या उपनद्या कोणत्या आहेत हे सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे. नंतर त्याच्या उपनद्यावर कोणकोणते धरणं आहेत, कोणकोणते विद्युत प्रकल्प आहेत हे सुद्धा एक्झामच्या दृष्टीने ध्यानात ठेवायचं आहे. नंतर ब्रह्मपुत्र नदी 2 नंबरला येत्या, 3 नंबरला गोदावरी, नंतर कृष्णा, नंतर महानदी, नंतर नर्मदा आणि कावेरी. हे क्षेत्रफळानुसार क्रम आहे, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचे. नंतर नद्यावर कोणकोणते धरणं आहेत हे सुद्धा तुम्हाला विचारलं जात आहे, जसं धबधबे कोणते आहेत हे सुद्धा विचारलं जात आहे. धबधब्यामध्ये ध्यानात ठेवा, शरावती नदीवर जोग धबधबा आहे. ठीक आहे. नर्मदा नदीवर कपिलधारा धबधबा आहे. कावेरी नदीवर शिवसमुद्रम धबधबा म्हणू शकतो, आणि घटप्रभा नदीवर गोकाक नावाचा धबधबा आहे. नंतर तुम्हाला धरणं पण ध्यानात ठेवावं लागते. भगीरथी नदीवर कोणतं धरण आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला धरणं पण तुम्हाला ध्यानात ठेवायचे. भाकरनांगल कोणत्या नदीवर आहे धरण, हे पण तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. तर विचारलं जातं एक्झाममध्ये बरं का, भाकरनांगल वगैरे, समजा सरदार सरोवर वगैरे तुम्हाला विचारलं जाते. त्यानंतर आयोगाचा सगळ्यात महत्त्वाचा आणि फेवरेट पार्ट आहे तो, ह्या 2 व्यक्तिमत्वाने केलेले भारताचे वर्गीकरण, कोपनहेगनचं वर्गीकरण आणि त्रिवार्ताचं वर्गीकरण, हे तुम्हाला फिक्समध्ये पाठ करायचं आहे. ठीक आहे. नंतर भारतामध्ये असणारी मृदा, जसं आपल्या भारतामध्ये सगळ्यात जास्त कोणती मृदा आढळते ती पण आपल्याला ध्यानात ठेवायची आहे. नंतर सर्वात कमी आढळणारी मृदा पण तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे, आणि कोणत्या मृदेमध्ये कोणत्या प्रकारची पिके येतात, फळपिके येतात, ते पण तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. तर हे वेळोवेळी विचारलं जातं. ठीक आहे. तर पुढचे पॉईंट आपण म्हणजे मृदा कोणती आहे, आम्लरी मृदा कोणत्या आहे, हे सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर आता महाराष्ट्राचे काही पॉईंट आहेत. महाराष्ट्रावर कमी क्वेश्चन विचारते, तर त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये थोडक्यात आपण पाहूया. ठीक आहे. बघा, महाराष्ट्रामध्ये प्राकृतिक भूगोल. आता प्राकृतिक भूगोलमध्ये डोंगर रांगा महाराष्ट्राचा फेवरेट आहे. डोंगर रांगा विचारते, त्याच्यामध्ये विंध्य पर्वत ही आपल्याला माहिती आहे, नंतर सातपुडा, सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र, बालाघाट आणि शंभू महादेव, आणि ह्याच्यामध्ये असलेल्या नद्या ते पण विचारलं जाते. ठीक आहे. नंतर प्रत्येक ह्याचा अक्षांश रेखांश विचारला जाते. अक्षांश रेखांश महाराष्ट्राचा, अक्षांश म्हणू शकतो, रेखांश वगैरे महाराष्ट्राचा, भारताचा विचारला जाते, ते तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. रेखांश वगैरे आपण म्हणू शकतो. ठीक आहे. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे, अक्षांश रेखांश वगैरे. ठीक आहे. उत्तर दक्षिण लांबी भारताची, उत्तर दक्षिण लांबी, पूर्व पश्चिम लांबी, हे सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे. हे विचारलं जाते. त्यानंतर डोंगररांगा झाल्या. आता पुढचा पॉईंट पाहूया. खडक विचारलं जाते वेळोवेळी, खडक आणि श्रेणी.
त्याच्यामध्ये गोंडवाना श्रेणी कोणकोणत्या ठिकाणी आढळते, जसं यवतमाळ आणि गडचिरोलीला सापडते. त्यानंतर धारवाडला भंडारा गोंदिया श्रेणी, इथं भंडारा आणि गोंदियामध्ये ही श्रेणी आढळते. नंतर आर्केन श्रेणी सावंतवाडी आणि वेंगुर्लामध्ये सापडते. नंतर विंध्य श्रेणी चंद्रपूर ला सापडताना दिसते. तर चंद्रपूरची विंध्य श्रेणीची ट्रिक आहे विंचू, ध्यानात ठेवा. तर विंध्य श्रेणी कुठं चंद्रपूरमध्ये सापडताना दिसते, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. नंतर खनिजे, आता इतर भरपूर सारी खनिजे आहेत ते तुम्हाला ध्यानात ठेवायचे, जसं खनिजाच्या संबंधीच्या खाणी कोणत्या आहेत, ठीक आहे. नंतर कोणकोणते ठिकाणी महत्त्वाचे आहेत ज्या ठिकाणी हे सापडताना दिसते, जसं किती प्रमाणात आढळतं इथं लिहून दिलं आहे तुम्हाला. तर तुम्हाला काय करायचं, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सापडतं हे तुम्हाला पाठ करायचं आहे. तर लोह खनिज 20% आहे महाराष्ट्रामध्ये, मॅग्नीज 40%, बॉक्साईट 21%, ठीक आहे. नंतर चुनखडी 9%, बॉक्साईट आपण पाहिलं 21%, मॅग्नीज 40% आणि लोह 20%. कायनाइट किती आहे 15%, क्रोमाइट 10%, डोलोमाइट 1% तुम्हाला ध्यानात ठेवायचं. आणि मुख्य जिल्हे कोणते आहेत ज्या जिल्ह्यामध्ये हे सापडतं हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं. नंतर संगमरवर, टंगस्टन कोड सापडते हे सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे बरं का, ठीक आहे. हे विचारते. आता नदी प्रणालीमध्ये काय विचारते ध्यानात ठेवा. नदी प्रणालीमध्ये महत्त्वाचं असते मुख्य नद्या कोणत्या आहेत, मेन. आता भरपूर साऱ्या नद्या आहेत महाराष्ट्रामध्ये, त्या सगळ्या नद्या तुम्हाला करायच्या आहेत. त्यामध्ये गोदावरी, भीमा म्हणू शकतो आपण, ह्या 2 महत्त्वाच्या नद्या आहेत. तापी येणार नदी, नर्मदा नदी पण शॉर्टमध्ये आपणास करावी लागेल. पैनगंगा, वैनगंगा, वर्धा नदी तुम्हाला करावी लागणार आहे, ठीक आहे. ह्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्व दक्षिण पूर्णा, नंतर पूर्णा, ह्या सगळ्या रिव्हर आहेत. मांजरण रिव्हर पण तुम्हाला करावी लागणार आहे. प्राणहिता रंदी सुद्धा करावी लागणार. ह्या सगळ्या महत्त्वाच्या नद्या आहेत त्या तुम्हाला कराव्या लागणार आहेत. त्याच्या उपनद्या करायच्या आहेत. त्या उपनद्यासोबतच त्यांचे त्या नदीवर असणारे धरणं, त्याच्या आजूबाजूला असणारे शहर, त्यांच्या लांब्या, ह्या सगळ्या शॉर्टच गोष्टी, जास्त नाही करायचं. कारण की आपण काय करतो की किती खोरे आहे, कुठून कुठं वाहले आहे, हे काही घेणं देणं नाही त्यासंबंधी. फक्त मुख्य नद्या ध्यानात ठेवायच्या, त्याचं नदीखोऱ्यामध्ये काय त्यामध्ये की किती किलोमीटर वाहते हे ध्यानात ठेवायचं, कोणकोणत्या जिल्ह्यामधून वाहते हे थोडक्यामध्ये ध्यानात ठेवायचं. उपनद्यामध्ये त्याच्या उपनद ध्यानात ठेवा, त्याची लांबी ध्यानात ठेवा. नंतर त्याचा उगम कुठे होते, संगम कुठे होते हे ध्यानात ठेवायचे, त्याची लांबी ध्यानात ठेवायची आहे. त्याच्या आजूबाजूला असणारे शहरे, त्याच्यावर असणारी धरणे तुम्हाला ध्यानात ठेवायचे. आणि काय जलाशय आहेत त्याची उपनावं सुद्धा ध्यानात ठेवायचे, जसं जलाशयामध्ये ध्यानात ठेवा भंडारदराला ऑर्थर सरोवर म्हणू शकतो, भाटघरला यसाजी कंक सागर म्हणू शकतो, पानशेतला वीर तानाजी मालुसरे सागर आपण म्हणू शकतो. तर हे तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहे. तर इतर सुद्धा आहेत, ठीक आहे. जायकवाडीला नाथसागर सुद्धा म्हणले जाते, तर ते तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहे. तर असे विचारले जातात एक्झामच्या दृष्टीने. आता नद्यासंबंधी आपण जास्त पॉईंट पाहणार नाही, तर नदी प्रणाली तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये करावी लागणार म्हणजे लागणार, ठीक आहे. नदी प्रणालीसोबतच तुम्हाला ध्यानात ठेवायचे खाड्या, ठीक आहे. खाड्या तुम्हाला करावं लागेल, पुळणी तुम्हाला करावे लागणार आहेत एक्झामच्या दृष्टीने, हे महत्त्वाचे आहेत, ठीक आहे. आता महत्त्वाचं आहे लोकसंख्या म्हणजे तुम्हाला करणं कंपल्सरी आहे. लोकसंख्या भारताची आणि लोकसंख्या महाराष्ट्राची. आता दोघांमध्ये पण काय तुम्हाला करणं आहे, दशवार्षिक वाढ किती आहे, घनता, ठीक आहे. वेळ विचारलं तर पहिले 5 शेवटचे 5 तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत. घनता नंतर आपण म्हणू शकतो बाल लिंग गुणोत्तर, नंतर लिंग गुणोत्तर पण विचारलं जाते, बाल लिंग गुणोत्तर, ठीक आहे. नंतर स्त्री पुरुष गुणोत्तर म्हणू शकतो एक प्रकारे, आपला स्त्री पुरुष गुणोत्तर समजा ते पण विचारलं जाते. साक्षरता वेळोवेळी आता वाढत आहे, विचारण्याचे चान्स आहेत, तर साक्षरता तुम्हाला करायची आहे. एखाद्या राज्यामध्ये हिंदू मुस्लिम म्हणजे हे पण प्रमाण वगैरे समजा म्हणू शकतो, धर्माचं प्रमाण जातीचं प्रमाण सुद्धा विचारलं आहे, तुम्हाला ते प्रकार करायचे आहेत. त्यानंतर महाराष्ट्रासंबंधी तुम्ही जेव्हा अभ्यास करत असता तेव्हा महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या ठिकाणी कोणत्या जाती सापडतात हे सुद्धा तुम्हाला करायचं आहे, हे पण विचारत आहेत आजकाल एक्झाममध्ये, ठीक आहे. नंतर आता शेतीमध्ये शॉर्टमध्ये तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. शेतीमध्ये तुम्हाला विचारते मृदेची धूप कशा प्रकार होते ते पण विचारले. मृदेचे प्रकार सालकाडी धूप, नंतर ओघळपाडी धूप आहे, समजा नाला तयार करणारी धूप आहे, हे तुम्हाला विचारलं जातं, ठीक आहे. नंतर मृदामध्ये आम्ल मृदा, आम्लारी मृदा, गाळाची मृदा कुठं सापडत आहे, चोपन मृदा कुठं सापडत आहे, हे सुद्धा एक्झाममध्ये विचारलेले पॉईंट आहेत. त्यानंतर पिके सुद्धा एक्झाममध्ये विचारते, कोणते पीक कोणत्या ठिकाणी आढळतात हे सुद्धा विचारलेलं आहे, ठीक आहे. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा पॉईंटमध्ये आपणास पाहायचं थोडक्यामध्ये महत्त्वाचे बंदरे आपले महाराष्ट्रामधले ते तुम्हाला ध्यानात ठेवावं लागणार आहे. महाराष्ट्रामध्ये बंदर झाल्यानंतर दळणवळणमध्ये आपण म्हणू शकतो महामार्ग कोणकोणते आहेत ते पण एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. नंतर पर्यटन स्थळं सुद्धा एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो, अष्टविनायके तुम्हाला करायचे आहेत, अष्टविनायके विचारले जातात. नंतर महत्त्वाचे किल्ले सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत, किल्ले सुद्धा विचारले जातात, ठीक आहे. नंतर पंचतारांकित इमारती जी आहेत, पंचतारांकित इमारती सुद्धा विचारल्या जातात. पंचतारांकित इमारती सुद्धा विचारल्या जातात की कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रकारे स्थापन केले आहेत, तर ते विचारते. नंतर कोणते शहर कशासाठी फेमस आहे, शहर प्रसिद्ध कशासाठी आहे, समजा चिकूसाठी कोणतं शहर प्रसिद्ध आहे, ठीक आहे. नंतर उद्योग कोणकोणत्या शहरासाठी,
शहर उद्योग म्हणू शकतो आपण, जसं हिमृशाली कुठल्या आहेत, समजा छत्रपती संभाजीनगरच्या. थर्ड वायशेत कारखाना कुठं आहे हे पण तुम्हाला विचारलं जाते. तर अशा प्रकारच्या काही गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहेत. आणि इतरमध्ये पण काही गोष्टी तुम्हाला विचारल्या जातात, जसं भारताच्या लेवलला काही उद्योग आहेत, भारताचे उद्योग, समजा भारताचे उद्योग तुम्हाला विचारले जातात, जसं सिमेंट कारखाना कुठं आहे, पहिली कापड गिरणी कुठं स्थापन झाली होती, कधी स्थापन झाली होती, हे सुद्धा तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे शॉर्टमध्ये आपण जिओग्राफीचा काय केलं आहे, सिलेबस डिकोडेड करून घेतलेला आहे. ठीक आहे. तर त्यानंतर मेन पॉईंट राहिला आपल्या एक्झामच्या दृष्टीने म्हणजे बुक लिस्ट. तर बुक लिस्ट तुम्हाला माहीत असायला पाहिजे. आता बुक लिस्टमध्ये तुम्हाला पहिले महाराष्ट्राचा भूगोलची सांगतो. महाराष्ट्र भूगोलसाठी 2 पुस्तकं फेमस आहेत. सौदी सरांचं महाराष्ट्र भूगोलसाठी तुम्हाला करणं आहे, सौदी सर, आणि दीपस्तंभचं आपण करू शकतो, दीपस्तंभ पब्लिकेशनचं पुस्तक आपण अभ्यास करू शकतो. ठीक आहे. हे पण तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर विदर्भ आयएस अकॅडमीचं तुम्हाला काय भेटणार आहे, मॅप आहे. तर ते मॅप तुम्ही वापरू शकता. विदर्भ आयएस अकॅडमीचा मॅप बुक आहे, ते प्रॅक्टिस मॅप बुक आहे, ते सुद्धा तुम्ही अभ्यासू शकता. ठीक आहे. नंतर तुम्ही जेव्हा जगाचं करू शकता, जगाचा भूगोल करू शकता, त्यामध्ये जगाचा आणि भारताचं एकामध्ये कवर होणार तुम्हाला. भूगोल आणि पर्यावरण हे सौदी सरांचं पुस्तक आहे. भूगोल व पर्यावरण सौदी सरांचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये सौदी सर, त्या पुस्तकातले काही IMP पॉईंट आहेत, ते पॉईंट तुम्हाला करायचे. त्याच्यामध्ये भारतासंबंधीचेच पॉईंट, समजा काही प्राकृतिक भूगोल म्हणू शकतो, भारताची खनिज संपत्ती, भारताचं हवामान, भारताची मृदा, हे 4-5 टॉपिक. आणि नंतर जगाचे प्राकृतिक भूगोल, जगाची मध्ये सूर्यमाला, विश्वनिर्मिती, हे सगळे पॉईंट त्याच्यामध्ये तुम्हाला करायचे आहेत. सागरशास्त्र तुम्हाला करायचं आणि भूरूप संबंधीचे पॉईंट तुम्हाला करायचे आहेत. कशामध्ये, जगाच्या भूगोलमध्ये. तर काही मेन मोजकेच टॉपिक तुम्हाला ह्या बुकमधून करायचे आहेत. जर ज्यांच्याने हे बुक घेणं होत नसेल त्या व्यक्तीने काय करायचं, सचिन भस्के सरांचं एक पुस्तक आहे, सचिन भस्के सर, त्यांनी 11th NCERTचं सार काढलेलं आहे. तर ते बुक आहे. तर 11th NCERT तुम्ही करू शकता जिओग्राफी. तर हे सचिन भस्के सरांचं आहे. ते शॉर्ट बुक आहे आणि स्वीट आहे, ते तुम्ही बुक वापरू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही बुक लिस्ट पण तुमच्या समोर हजर झालेली आहे. ठीक आहे. अशा प्रकारे हे लेक्चर तुम्हाला युजफुल ठरलं असेल अशी आशा करतो. आणि तुम्हाला इथून पुढं कोणत्या विषयाचं डिकोडेशन करून घ्यायचं आहे किंवा कोणत्या विषयाचं सूक्ष्म विश्लेषण पाहिजे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हे लेक्चर तुम्हाला आवडलं तर तुम्ही काय करू शकता, एक प्रकारे लाईक करू शकता आणि मला काय करू शकता की कमेंट बॉक्समध्ये असं तसं कळवू शकता. ठीक आहे. आणि काही करेक्शन असेल तर त्या करेक्शन तुम्ही मला सजेशन करू शकता. ठीक आहे. आणि त्या करेक्शन आपण पुढच्या लेक्चरमध्ये नक्कीच इम्प्लिमेंट करूया. आणि विदर्भ IAS अकॅडमी तुम्हाला हक्काचा साथीदार म्हणून नेहमी सोबत राहणार आहे. ठीक आहे. तर भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद.